श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 3 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। येने परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोणी संतोषिनी नामकरणी विनवतसे मागोती। जय जया सिद्ध मुनी तू तारक या भवारणी संदेह होता माझे मनी आजी तुवाकडे केले तुझे सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो परमार्थ तत्व जोडलो आजे जे चिनी ऐसे गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे धर्मे स्वामी या कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला। कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या अलंगोणी आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत। जे जे स्थानी होते गुरु ते असतो ममत्कारू उससी जरी आम्हा आहारू गुरु स्मरण नित्यदान। श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले। भुक्ती मुक्ती परमार्थ जय जय वांची मनी आर्त त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता। धनार्थ्यासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधने कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी। जे भक्तीने सप्तक एक पठती ऐकती मनुष्यलोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती। ग्रहरोगादी पीडन नवती व्याधी कधी जान जरी मनुष्या असे बंधन त्वरित सुटे ऐकता। ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरमंसी ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते ऐकता। इतके ऐकुणी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी। साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी मज जगज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे। एखादा तृष्णेने पीडित जात असता मार्गस्थ त्यासी आणुनी देती अमृत तयापरी भेटलासी। गुरुचे महिमान ऐको कानी सांगे जे स्वामी विस्तारुणी अंधकारोणी असता रजनी सूर्योदया परी करी। इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी धरोणिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना। अमरजा संगम भीमात रथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी वैसुनी सांगे ज्ञानोदय। ऐक शिष्या ज्ञानधारका नेनसी सोय गुरुदास्यका याची कारणे उपधबाधका चिंता कष्ट तुझ घडती। ओळखावयास गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी दृढ भक्ती धरोणी मानसी ओळखावा मग श्री गुरु। ऐकोणी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणाक्षणा करी नमन करुणा वचने करुणिया। जी मी संसार सागरी बुडालो तापत्रयपुरी बक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ज्ञान तारवी बैसोणी कृपेचा वायू पालवणीया देह तारक करुणी तारावे माते स्वामीया। ऐशी कृपा उपवजोनी विनिवितसे नामकरणी मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तैवेळी। तव बोलिले सिद्धमुनी उठवितसे आश्वासुनी न धरी चिंतामणी साकडे फेडीन तुझे आता। जासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्या माया वेष्टुनिया। संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी त्या गुणी हा भोग भोगीसी नाना चित्ते व्याकोळित। सांडोणी संशय धरी निर्धार गुरुमूर्ती देईल अपार सहज गुरु कृपा सागर तुझनुपेक्षी सर्वथा। गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू तुझे अंतःकरणी वेधू असे त्याचे चरणांतरी। तो दातारा खिलमही जैसा मेघाचा गुण पाही
पर्जन्य पडतो सर्वा ठाई कृपामूर्ती ऐसा असे त्यातची पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सकल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जैसी सकोल भूमी दांभिक जाणावी उन्नत तुम्ही याची कारणे मनोवाक्यमणी निश्चये श्री गुरुसी म्हणून श्री गुरुसी उपमा ऐसी कवनासी आहे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तक करुणिया कल्पतरुची द्यावी उपमा कल्पले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनु श्री गुरुची ऐसा श्री गुरु परब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडूनी एकचित्ती ध्याय पदाब्ज श्री गुरुचे इतुके परसुनी नामधारक नमन करुणी क्षण एक संपुट करुणी द्वयहस्तक विनवतिसे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवतसे अवधारा सेवक तुमचा चरणार्ज स्वामीनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रयमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारुणी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या पूर्णचंद्र तू माझा बोध समुद्र कैसे मन उत्साहिले तू ते महासुख लाधले गुरु दास्यत्व फळले परब्रह्म अनुभविले आजी जिनी तुझ आता हिंडत आलो सकळ क्षिती नव्हे कवना ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही जासी इह परच असे जाड त्याची ही कथा असे गोड त्रिकरणे करुणिया दृढ एक चित्ते एक विजय तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्रपौत्र धृती स्मृती इह सौख्य आयुष्य स्मृती अंती गती असे जाना गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्रात संमत जान अवतार झाला त्रयमूर्ती आपण धरोणी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होणी येती हरिहर उतारावया भूमीचा भार भक्तजन तारावया ऐकोणी सिद्धाचे वचन प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किंकारणा देह धरुणी मानुषी विस्तारून ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणासी करुणा वचने करुणिया सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्तीचे गुण ऐका आदी वस्तू आपण एक प्रपंचमूर्ती तीन जाण ब्रह्मयाचा रजोगुण विष्णू असे सत्वगुण तमो रुद्र उमारमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचावयासी पोषक विष्णू विश्वासी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक नसती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ अंबऋषी म्हणजे द्विज द्वादशी व्रताची काज विष्णूसी अवतार करविले अवतार भावया कारण सांगेन तुझ विस्तारुण मन करुणी सावधान एक चित्ते परियेसा द्विज करी द्वादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करुणी दृढव्रत हरिचिंतन सर्वकाळी ऐसे त्याचे व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होणी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास तद्विनी सावध घडी एक आला अतिथी कारणिक अंबऋषीच पडला धाक केवी घडे म्हणोनी ऋषी आले देखोणी अंबऋषी अभिवंदोनी अर्घ्यपाद्य देवुनी पूजा केले उपचारे विनवितसे ऋषेश्वरासी साधन असे घटी द्वादशी शीघ्र यावे आरोगणासी अनुष्ठान सारोणिया ऋषी जावणी नदीसी अनुष्ठान करी विधीसी विलंब लागता तयासी आली साधन एक घटी व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना परिपक्वान्न केले त्या ऋषेश्वरासी तवाले दुर्वास देखा पाहुणी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केली सिका अतिथी विने दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विज स्मरे शारंगधर करावया भक्ताचा कैवार ठाऊक आला परियेसा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराण धावे जैसे वत्सलागी धेनु
शापिले ऋषीने द्विजास जन्म होईल गा अखिल योनीस तव पातला ऋषिकेश येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन आंब ऋषी धरी विष्णूंचे चरण भक्तवत्सल बिरुद दान तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुम्ही शापिले भक्तासी राखीन माझ्या दासासी शाप आपणासी द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमीचा भार कारण असे पुढे म्हणत जारुणी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करती युगे क्षोणी भेटी न होय हरिचरणी भूमीवर दुर्लभ शाप संबंधे अवतरणी येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागुनी भक्तजन समस्त परोपकारा संबंधेशी शाप द्यावा विष्णूसी भूमीचा भार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारोणी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारोणी भूमीसी नानास्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ 10 उपर अवतार पूर्ण ब्रह्मा सहज तू विश्वात्मा स्थूल सूक्ष्मी तुची वससी ऐसा कार्या कारण शाप अंगीकारी जगाचा बाप दृष्टावरी असे कोप सृष्टा प्रति पाळावया ऐसे 10 अवतार झाले कथा असेल तुम्हा ऐकली महाभागवती विस्तारली अनंतरूपी नारायण कार्या कारण अवतार होती क्वचित प्रगट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढ लोक काय जाणे अनेक एक सांगेन तुझ विनोदा झाला असे सहज अनसया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरुणी आले पुत्र झाले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपलीसी देव येती कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारुणी सांगमज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकला विष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामकधारक संवादे अंबिरशव्रत निरूपणं नाम तृतीयोऽध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।